नमस्कार, मी प्रवीण पाटील. आपण पाहत आहात लाईव्ह ट्रेन न्यूज. रामकृष्ण हरीचा जयघोष करत पंढरपूरकडे वारकरी पायी वारी तर करत असतात. मात्र जळगाव सायकलिस्ट ग्रुप तर्फे दरवर्षी वारीचं आयोजन केलं जातं. हे 5वं वर्ष आहे. ही जी सुरुवात ज्यांनी केली होती, राम घोरपडे सर असतील, निलेश पाटील सर असतील, रुपेश महाजन असतील. रुपेश महाजन या वर्षीचं सगळं नियोजन करत आहेत. हे आपल्या सोबत आहेत. काय सांगाल घोरपडे सर, कशी सुरुवात झाली ती? वारीची सुरुवात कोरोना काळामध्ये जेव्हा सगळ्या ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही सायकलिंग चालू केली होती. सायकलिंग करता करता मला हे आलं की आपण विठुरायाच्या दर्शनाला जळगावून जाऊया. केव्हा जायचं हे शेड्यूल फिक्स नव्हतं, पण आषाढाचा महिना आला. विठुरायाचे सगळीकडं नामस्मरण चालू झालं. तेव्हा विचार केला की आपण सायकलवरच जाऊया. आम्ही सगळ्यांना आवाहन केलं आपण सायकलिंग पंढरपूरला जाऊया. पण डिस्टन्स फार लांब असल्यामुळं प्रत्येकाने डेअरिंग केलेली तितके लांब कसं जायचं. त्याची सुरुवात मी माझी सहयोगी सकाराम ठाकरे यांनी केलेली होती. मग जेव्हा आम्ही जाऊन आलो, मग हा जो क्राऊड जो माझा आहे तो निवडून आपली संधी वाढत गेला विठुरायाच्या दर्शनासाठी. हे जळगाव सायकलीचे 5वं वर्ष. आम्ही दोघं आधी गेलतो, पण सगळ्यांच्या समूहात जर जायचं हे 4थं वर्ष आहे. आणि या वारीमध्ये दरवर्षी आम्हाला जे नामांकित जळगावमध्ये असते ते आम्हाला वस्तुरूपी, नाश्तारूपी, भोजनरूपी आर्थिकदृष्ट्या आम्हाला सहकार्य करत असतात. यावर्षी जैन ग्रुप, RR केबल, त्याच्यानंतर दीपमालाताईंनी आम्हाला टी-शर्ट स्पॉन्सर केलेले. रस्त्यामध्ये जाताना जे भोजनाची आणि न्यायाची व्यवस्था असते ती पण जळगावमध्ये बरेच लोकांनी आम्हाला त्यासाठी कॉन्ट्रीब्यूट केलेली. या सगळ्यांच्या नावं घेणे शक्य नाही. मोठी मेडिकल बॅकअपसाठी आमच्या समिती 3 डॉक्टरची टीम आहे. आणि असा हा कारवा आता विठुरायाच्या चरणी चाललाय. रुपेशदा, यावर्षी तुमच्याकडे सर्व मॅनेजमेंट आहे. कसं प्रवास असणार आहे? डॉक्टरची रामकृष्ण हरी माऊली मॅनेजमेंट म्हणजे माझे बाकी सहकारी सुद्धा आहे. आता पावसाचे दिवस असल्यामुळे आम्ही ट्रॅव्हलची व्यवस्था ठेवलेली आहे. प्लस गाड्या तर असतात आमच्या. आणि आम्ही 4-5 जण जे आहेत ते सगळ्यात मागे असतो. आणि बाकीचे जे नवीन जे असतात त्या टप्प्याटप्प्याने आमच्या ग्रुपमधले उफुरलेले असतं. कोणी पुढे असतं, कोणी मध्ये असतं. कोणाची सायकल पंक्चर झाली तर आम्ही रिपेअर करून देतो. आणि शक्यतो आम्ही जपूनच गाईड करतो. जास्त हे नाही करत. तिथे धोका वाटला तिथे थांबून जातो आणि पायी जाऊन मग वारी आम्ही पूर्ण करतो. सर, काय सांगाल, किती लोकांनी सुरुवात केली, आता कितीपर्यंत टप्पा पोहोचलाय? सुरुवातीला पहिल्या वर्षाला फक्त 2 लोकांनी सुरुवात केलेली होती, राम सर आणि सकाराम सर. त्याच्यानंतर आम्ही वाढत आज जवळपास 70 लोकांचा हे चाललेलं वारकरी आम्ही चाललेलो आहे पंढरपूरला. तर आपण बघितलं तर या ठिकाणी राम घोरपडे सर असतील किंवा त्यांनी सांगितलं की 2 लोकांपासून सुरू झालेली वारी आता 75 पर्यंत पोहोचली आहे. प्रवीण पाटील, लाईव्ह ट्रेन न्यूज, जळगाव.